प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे 14 फेब्रुवारी. आजचा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आपण मातृ पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करूया. पहा, पाश्चात्य संस्कृतीमध्ये आजचा दिवस हा व्हॅलेंटाईन डेच्या नावाने साजरा केला जातो. पण तरुण तरुणींचा कुआसक्ती, कुकर्म, कुचिंतन व कुवासनेपायी सत्यानाश होत आहे. नकळत बिचारे लोक पतनाच्या मार्गावर जात आहे. जेव्हा आपण मातृपितृ दिन या दिवशी साजरा करू, आज विश्वव्यापी सत्कर्म होत आहे आणि ते परमपूज्य आसाराम बापूंच्या साह्याने. पाश्चात्य संस्कृतीनुसार आजच्या दिवसाला प्रत्येक प्रेमी प्रेमिका हा दिवस साजरा करतात. पण प्रेम करणारा काय एकच दिवस पुरेसा असतो का? जर खरे प्रेम असेल तर त्याला विशिष्ट दिवसाची काही गरज नसावी. म्हणूनच आजचा हा दिवस आपण आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून मातृपितृ पूजन दिवस म्हणून साजरा करूया. पहा, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आय लव्ह यू करून तरुण तरुणी एकमेकांना फुलं देतात, एकमेकांना स्पर्श करतात, कामविकाराच्या नजरेने एकमेकाला पाहतील, न जाणो काय काय दुराचार करतील. व्हॅलेंटाईन डेच्या संकटापासून तरुण तरुणींना वाचवून मातृपितृ पूजन दिनाच्या दैवी कार्यात जे भागीदार होतात. आजचा हा दिवस पहा, आपला या पृथ्वीवर जन्म होतो. जे माता जे पिता आपल्यासाठी मंगलमय कामना करतात. अगदी माता ती आपण पोटात गर्भधारणेपासून तर आपला जन्म होऊन आपण मोठे होतो, जोपर्यंत ती माता या पृथ्वीवर आहे, पिता आहे, तोपर्यंत आपला सांभाळ करतात. आपल्यासाठी अंतर्बाह्यरित्या प्रत्येक जीवनाचा क्षण वेचतात. त्यांच्या इतकं प्रेम जगात कोणी देऊ शकेल का? जो नव्याने एकमेकाला भेटतो त्याच्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवता, पण ज्या मातेच्या उदरातून जन्म घेता, जो पिता तुमच्यासाठी 24 तास कष्ट करतो, 18 तास कष्ट करतो, प्रत्येक तुमच्या इच्छा पूर्ण करतो, त्यांच्यासाठी हा दिवस का नको? ज्यामुळे आपले जीवन घडते. पदोपदी स्वतः उन्हातानात राहून कष्ट करतात आणि तुम्हाला सुखाची सावली प्रदान करतात. त्या माता पित्यांचे ऋण फेडण्याचे आजचा हा दिवस आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा नाही. पहा, धन्य माता धन्य पिता धन्य गोत्र धन्य कुलद्भवम्, धन्यच वसुधा देवी यत्र साध गुरुभक्तता. बंधू भगिनींनो, मुला मुलींनो, ज्या सत्कार्यात तुम्ही सहभागी व्हाल प्रत्येकाने करा की आजच्या दिवशी मातृपितृपूजन दिवस साजरा करा. पहा, कित्येक वयोवृद्ध माता पित्यांच्या हृदयात हृदयेश्वर ओसांडला आणि त्यांना ओसांडताना आम्ही पाहतो. पहा, कित्येक माता पिता असे आहेत, आपल्या मुलांना भरपूर शिक्षण मिळावं, त्यांना क्षेत्रात उच्च पदावर नोकरी मिळावं, त्यांचे जीवन सुखकारक व्हावं म्हणून अनेक कष्ट करतात. त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारच्या गोष्टी जेव्हा प्राप्त होतात तेव्हा तीच मुले शिक्षण करिअरच्या नावाखाली आईवडिलांपासून दूर परदेशात राहू लागतात. तिथे स्वतःचा संसार साठवून राहतात. पण हे योग्य आहे का? प्रेमासाठी अंधळ व्हावं, पण इतकं पण नाही की ज्या माता पित्यांना आपण विसरणं योग्य आहे का? त्यांच्यासाठी पहा, श्रवण बाळाने स्वतः आई वडील आंधळे होते तर त्यांच्यासाठी स्वतः कावड करून त्यांना चारिधामची यात्रा केली. आणि श्रीराम प्रभूंनी आपल्या पित्याच्या वचनासाठी त्यांना रात्री
राम राज्य प्रदान होणार होतं, पण सकाळी केवळ आपल्या पितांनी दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी वनवासाला निघाले. किती ती थोर भक्ती! प्रत्येक पुत्र असो मुलगी असो तिने जर याची जाणीव ठेवली की जे आज आहे माझ्यापाशी ते केवळ माझ्या आईवडिलांमुळे आहे, त्यांच्यासाठी आजचा हा दिवस मी का साजरा करू नये, आज मी त्यांच्यासाठी पूजन अर्चन का करू नये. पहा, प्रत्येक व्यक्तीला मनापासून वाटते की आपण हे करू ते करू, मी ईश्वराला तर काय धन्यवाद देऊ, ईश्वराचा काय महिमा गाऊ, ईश्वराने मला काय सद्बुद्धी प्रेरणा दिली की तरुण तरुणींच्या सत्यानाशाने माझे हृदय द्रवित झाले, माता पित्यांचे दुःख व पीडा पाहून माझे हृदय द्रवित झाले. भारतातच नव्हे तर 200 देशांमध्ये मातृपूजन करून लोक एक भव्य उत्सव साजरा करण्याची अनुभूती घेत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली होणारे कुकर्म टाळण्यासाठीच आपण मातृपितृपूजन दिवस साजरा करतो, पण त्यातून तुम्हाला जे आशीर्वाद आणि जे मनापासून कृपा प्राप्त होती त्याची गंती इहलोकात किंवा परलोकात येऊ शकत नाही. आई वडील तर साकार मूर्तीच आहेत. पहा, एकलव्याने तर मातीच्या मूर्तीला आदराने पाहता पाहता अशी धनुर्विद्या शिकली की बाणांना कपड्याच्या चिंध्या बांधून 7 बाण धडाधडा भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात अशा प्रकारे मारले की त्याला जखमी होऊ दिली नाही. त्याचे भुंकणे सुद्धा बंद झाले. जेव्हा मातीच्या मूर्तीला निमित्त करून आपण शिकतो तेव्हा एकलव्य कोठेच्या कोठे पोहोचतो. म्हणजेच ही भक्ती आहे माता पितांचरणी गुरूंचरणी असलेली आपली भक्ती, श्रद्धा आणि समर्पण आहे. मग तुमचे आईवडील तर साकार मूर्ती आहेत, साक्षात दैव आहेत. सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता, सर्व तीर्थ सर्वश्रेष्ठ तीर्थ म्हणजे माता, मातेचे चरण आणि सर्व देवांमध्ये पूजनीय म्हणजे पिता. पहा, श्री गणेशांनी जेव्हा पूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारायचं सांगितले त्यावेळेस कार्तिकेय स्वतः मोरावर बसून ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारण्यासाठी निघाले, परंतु श्री गणेशांनी आपल्या माता पित्यांना पूर्ण प्रदक्षिणा मारली. केवळ माता पिता हे माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि ज्या ठिकाणी ते आहे तिथेच आपले ब्रह्मांड आहे, तीच आपल्यासाठी काशी आहे, तेच आपल्यासाठी गंगाजल आहे. ते इतरत्र शोधण्याची काहीच गरज नाही. आईवडिलांच्या मनात तसाही मुलांसाठी दयाभाव असतो. कशी मुलं वागू पण आईवडील कधी, मुलगी पण कशी वागू तरी आईवडील कधीही राग धरत नाही. पहा, जो देह तुमच्याशी बोलतो तो देह यातून गेला, आईवडील कधीही राग मानत नाही. ते पुत्रपुत्री कसे वागू पण ते सदैव ते सतत प्रेम माया म्हणताच करत राहतात. कधीही त्यांच्या नजरेतनं आपल्यासाठी दुस्वास द्वेष निघतच नाही. आपण तर पुराणात एक कथाही वाचली आहे. एक मुलगा होता, त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. ती त्याला म्हटली, तू माझ्यावर केवढं प्रेम करतो. तो म्हणला, खूप करतो. म्हणजे ठीक आहे, तू माझ्यावर प्रेम करतो ना, तर तू मला तुझ्या आईचं काय जाणून दे. तो मुलगा एवढा प्रेमामध्ये वेडा झाला की त्याने घरी आला, आई झोपलेली होती. ही एक दंतकथा आहे आणि सर्वांना माहिती आहे. त्याने तिचे हृदय पाडले, हृदयातील काळीच काढलं आणि तिच्या जिच्याशी प्रेम होतं तिच्याकडे घेऊन चाला. जाताना पळत जाता तर रस्त्यामध्ये तो दगडाला ठेच लागून पडला. पडल्यानंतर त्या काळजातून आवाज आला, आईच्या काळजातून आवाज आला, बाळा तुला लागलं का रे. पहा, जी माता जिवंतपणी लेकरांसाठी असते ती मेल्यानंतरही लेकरांसाठीच जगते. यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकेल. मातृपितृपूजन दिनाला जर तुम्ही आई वडिलांना टिळा लावला, त्यांना हार घातला, नमस्कार केला, मिठी मारली तर आई वडिलांचा अंतरात्मा तुमच्यावर किती
किती दयावान होत असेल मी वर्णन करू शकत नाही. मी भावविभोर होतो. जे मातृपितृपूजन कार्यक्रम करतात किंवा करवितात, अनेक संस्थांमध्ये, शाळांमध्ये आजचा दिवस हा मातृपितृपूजन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि बालवयामध्ये असे संस्कार करणे गरजेचे आहे. या निमित्ताने सत्संगाचा लाभ होतो आणि या कार्यक्रमात जे सहभागी होतात त्या सर्वांना खूप खूप स्नेह प्राप्त होतो. माता पित्यांविषयी तर स्नेह प्रत्येकाला असतो, पण याद्वारे एकत्र येऊन प्रत्येक व्यक्ती आपल्या पुत्राविषयी, पुत्रीविषयी आणि आपले लेकर आपल्या माता पित्यांविषयी भावना व्यक्त करू शकतात. ही सेवाभाव आहे. डोळे कायमचे बंद होतील तुमचे, अंतरेचे नेत्र उघडावे, पाय थरथरू लागतील, त्यापरीच गुरुद्वारी गुरुसेवेसाठी तुमचे पाय चालू लागावेत. पाणी अडखळू लागेल त्यापूर्वीच तुमची वाणी गुरुवाणीचा प्रसाद वाटणारी बनावी. जीवनाची सायंकाळ होईल त्यापूर्वीच जीवनदात्यात तुम्हाला आराम मिळावा. अशाच अंतरात्म्यात पूर्ण राम करण्याची आवड ठेवतात. पक्काचा अनुभव आहे, नाही विश्वास आहे की एक गोष्ट जे माता पित्यांशी समर्पित राहतात त्यांना सुख दुःख दैन्य नवग्रहांची पीडाही बाधत नाही. ईश्वर सुद्धा त्यांच्याच बाजूनी उभा असतो. मातृपितृ पूजन दिनाचा कार्यक्रम पहा, हा आसाराम बापूंनी चालू केलेला कार्यक्रम असून हा कार्यक्रम जानेवारीपासून सुरू होतो आणि संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर चालत राहील. व्हॅलेंटाईन डे रूपी एका वादळामुळे मातृपितृ पूजन दिवस उभा केला. बाकी सर्व जाती संप्रदायाचे, सर्व मुलामुलींचे, सर्व मात्या पित्यांचे मंगल व्हावे. कोणत्याही प्रथेला कोणाचाही विरोध नाही, परंतु कोणाच्या जीवनामध्ये सत्यानाश होऊ नये याची काळजी घेण्यासाठी जीवन व्यवहाराची कला म्हणून हा एक भाग आहे की सापाचाही विरोध नाही आणि सापालाही प्रेम करावे. त्याला उचलून मजा येते जेव्हा, उदाहरण म्हणजे साप म्हणजे आपले मन, आपले विकार. त्या विकारांना आपण हे करत नाही, करू नका, पण लक्षात ठेवा जे सापासारखे विकार आहे ते शेवटी विषच गरळतात. मग जेव्हा आपण सावध होतो हे विचार आपल्यासाठी घातक आहे, तर त्यापासून दूर होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पटत नसेल, पण आपण जर अशी परंपरा चालू केली तरी वर्षानुवर्षे ही परंपरा चालू राहिल्यानंतर कधी ना कधी त्या व्यक्तीला हे पटतेच. एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला आवडत नाही, तो करत नाही, पण जेव्हा त्याला कळतं अनुभवाने की अरे ही गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे, स्वतःचं आवरणे, वेळेत अभ्यास करणे किंवा जे काय आपले इत्यभूत कर्म आहे ते करावे, हे ज्यावेळेस त्या व्यक्तीला स्वतःहून पडते त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि हा आमूलाग्र बदल मात्या पित्यांच्या आशीर्वादानेच होतो आणि तो दीर्घकाळ टिकून राहतो. प्रेमाची भाषा म्हणजे काय? आज केलेलं प्रेम हे प्रेम असतं. एक दिवस आज झालं उद्या ते सोडून दिलं, पण जे प्रेम जन्मापूर्वीही आपल्याबरोबर होतं आणि जेव्हा या पृथ्वीवरनं आपण जाऊ तरी आपल्याबरोबरच असेल, ते प्रेम आहे माता पित्यांचे प्रेम. कोणी माना म्हणजे कोणाला पटतो अथवा न पटो, हीच हकीकत आहे, हेच सत्य आहे की हाडामासाला प्रेम करणे कामविकार आहे, धनाला प्रेम करणे लोभ आहे, कुटुंबात फसणे मोह आहे, परंतु प्रेमस्वरूप परमेश्वराच्या नात्याने सर्वांना पाहणे खरे प्रेम आहे. आपले माता पिता, कुटुंबातील आपले सदस्य यांच्याशी नात्याने प्रेमाने वागणे हे खरे प्रेम आहे. तर मातृपितृ पूजन दिनाच्या निमित्ताने सर्व पालकांना, सर्व मुला मुलींना
सत्संगींना लाभ होतो आणि कळत न कळत कुसंगतीपासून सत्संगाच्या गोष्टी जर आपण ग्रहण केल्या, श्रवण केल्या, तर त्याचा लाभ आपल्याला अंतर्बाह्य परिवर्तनासाठी विशेष सहकार्य करतो. या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या धर्मग्रंथातही पुराणातही तुम्हाला अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. माता पिता हे आपल्यासाठी सर्वस्व आहे. त्यासाठी आजचा हा दिवस 14 फेब्रुवारी हा मातृपितृ दिन म्हणून सर्वजण साजरा करूया. मातृदेव भव पितृदेव भव. जो माता पित्यांची पूजा करतो त्याला भगवंताची वेगळी पूजा करण्याची गरज भासत नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला माझे विचार आणि हे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू आणि सर्वांना आजच्या मातृपितृ पूजन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जी माझी मुलं मुली आहेत त्यांना खूप खूप आशीर्वाद. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.